रक्षाबंधनाच्या सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत सिल्लोड तालुक्यातील गायरानवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे। विद्यार्थ्यांनी चक्क बीज राख्या तयार करून हरित रक्षाबंधन साजरे केले आहे। मोडा बुद्रुक जवळील गायरानवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कागद, आंब्याची पाने, गवत आणि दोऱ्याचा वापर करून विविध आकर्षक आकारांच्या राख्या तयार केल्या। विशेष म्हणजे या राख्यांमध्ये करवंद, बहावा, मोह, कुडा आणि रतनगुंज यांसारख्या देशी वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे। सिल्लोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्यावरण दायित्व सांभाळणारे आणि अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष पाटील यांच्या बीज संकलन आणि संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे। या उपक्रमात प्लास्टिकचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तब्बल 95 बीज राख्या शाळेतील विद्यार्थी तसेच कुटुंबातील आणि नातेवाईकांना बांधण्यात आल्या। रक्षाबंधनानंतर या राख्यांमधील बिया दुधाच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरून पेरल्या जाणार आहेत। नियमित पाणी दिल्यानंतर त्यातून 100हून अधिक रोपे तयार करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प आहे। ही रोपे वाढल्यानंतर परिसरात त्यांची लागवड करण्यात येणार असून या माध्यमातून जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे। निसर्गाशी नाते जोडणारी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही बीज राखी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती स्नेह निर्माण व्हावा आणि पर्यावरण संवर्धन करणारी भावी पिढी घडावी या उद्देशाने शाळेत अशा इको फ्रेंडली उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापक संदीप मोरे आणि शिक्षिका प्रेमलता जाधव यांनी सांगितले। सेंट न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, महाराष्ट्र।